स्वागत सुस्वागत विघ्नार्थ गणवायला वंदन करू गोंडेगावची ग्रामदेवता आई सुताई देवीच्या चरणी नतमस्तक होऊ तसेच मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होऊ ज्यांच्या स्वदस्पर्शाने ही कोकणभूमी धन्य पूर्ण आणि रमणीय झाली त्या भगवान परशुरामांच्या चरणी नतमस्तक होऊ उद्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत बहुजन पालक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करू तसेच रंग देवता आणि जमलेल्या नमनाट्य रसिक जनांना मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी हनुमंताच्या जन्मस्थळानिमित्ताने आम्हा बाल कलाकारांना आज या ठिकाणी कला करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल श्री साईनाथ नाट्य नमन मंडळ गोंडेमाळ गोपाळवाडी आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत गण गवळ आणि विनोदाने नटलेले बहारदार असे वदनाट्य आपण सादर करत आहोत कोकणचे खेळे अर्थात झांजगी नमन रसिक हो आपल्या समोर कला करत असताना आपल्याला आपल्या सहकार्याची आणि मोलाची गरज आहे आणि हे सहकार्य पहिल्यापासून शेवटपर्यंत द्याल अशा आशा बाळगून आम्ही आमच्या छोट्या कार्यक्रमास सुरुवात करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र
वैकुंठ मोडी सुग्रीव मथुरा नगरीचा राजा उग्रसेन यांचा पुत्र मी कंस माझा राज्य किती आनंदी आणण्यात आलाय। माझी बहीण देवकी आणि मेवना वसुदेव यांचे लग्न मोठ्या थाटामध्ये पार पडले। वरात काय रथावरून काढली त्याच वेळी मी स्वतः रथावरती आरूढ झाला असता आकाशवाणी झाली। कंसा सावत्र देवकीच्या पोटी येणारा आठवा बाळ हा म्हणे तुझा हडवैरी आहे। हे समजल्यापासून पायाच्या जागेच्या मस्तकाला भिडलाय। तो कांचा कोकळा धबडाने वाढत आहे। पण तू काय करावे तो कांचा कसा मरेल हे काही करत नाही। आलं लक्षात आज आम्ही सभा केली आहे। पाहूया त्या सभेला कोण हजर होते ते।
त्यांनी सांगितलं काही चिंता करण्याची गरज नाही. त्या कृष्णाला काही कमी मारून या आनंदाची बाबतीत मला सांगण्यासाठी येत आहे. तर ही छोटीशी कथा आज प्रारंभापासून कृष्णाला मारण्यासाठी येत आहे. ही छोटीशी कथा आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत. ही छोटीशी कथा आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत.
अगं बाई तुला तर कधीच माहित असते. अगं चल चल अगं नाक्यावर चल तुला सर्व काही सांगते. असं म्हणते होय आले आले.
अरे पोरीनो, चला चला लवकर निघा, बाजाराला जायचे वेळ होते. चला भाऊ. कोंबडा पाटे चारवला, कोकिळेने हा सूर दिला, जाऊ मिळविला बाजाराला, दिस सोन्याचा उगवला.
अगं बोल गे दादा. काय माहिती का गं? अगं सांगितले नाही कशाची का माहिती. अगं माझं काय विचार आहे छान नाट करून दादाची मांडून मोठ्या प्रमाणे मंत्र्याच्या बाजारात जायचं बघ. अगं मग जो चांगला विचार असेल तर मग जावे बाजाराला. अगं बाजारात जायचं तरी कसं तू तुला काही रस्त्याची माहिती जे बाई मला तरी माहित नाही माहिती. मग आता बाजारात जायचं तरी कसं गं? अगं हे चंद्रा बोल बाईला. अगं तुला बाजाराची माहिती आहे का त्याची बाई मला मुळीच माहित नाही. मग आता आहे कसं बाजाराला. मला हिला कुठं पत्ता काय का बदलावले तुला माहिती आहे का रस्त्याची. अगं आता आठवलं बघ आपल्या वरची मावशी आहे बघ तिला काही बोलावून. मग बोलतेस तरी काय किती आत्मा त्याची बाई मीला तिला बोलावलं. का गं? अगं माझं निकाल तिथे विहीवर काढायचं भांडण झालंय बघ. प्रदीप नरवणे यांच्याकडून या बैलाच्या शिंसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच दिनेश नलवडे यांच्याकडून देखील या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. हॅलो, दिनेश नलवडे यांच्याकडून देखील बैलाच्या शिंसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच साहिल पास्ते यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच मिलिंद महाडिक यांच्याकडून देखील या बैलाच्या शिंसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर श्री साईनाथ नाट्यकला मंडळ कोंढेगाव गोपाळवाडी आम्ही आपले श्रद्धा सुरू द्यावं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगे मावशी गं. आले का आले. हॅलो, अगं राधे, अगं थोडस करून येते. जास्त काही वेळ लावित नाही, थोडसच करून येते. आली ठुमका घालत आली बघाली ही मावशी बाई. आली ठुमका घालत आली बघाली ही मावशी बाई. ठुमका घालत आली बघाली ही मावशी बाई. ठुमका घालत आली बघाली ही मावशी बाई. अगं मी म्हणाले थोडस करून येते. ऐकायला किती विचित्र वाटतं ना. अगं राधे ह्याला विचित्र वाटण्यासारखं काहीच नाही बघ. अगं तू याला काय करतो हात पाडीस की नाही.
म्हणून मी माझ्या मित्रांसाठी थोडं जेवण करून येत होते बघ. असं आहे का? बरं एवढं काय काय दाखवायचं कार्यक्रम कोणते? अगं मावशी, आमच्या मुलीने तो विचार की नाही ताटमाट करून देवाची माट करून मोठ्या प्रमाणे मथुरेच्या बाजारात जायचंय बघ. वा चांगला विचार आहे तुमचा. मग चला तर लवकर जाऊया. ठीक आहे. अगं बाजारात कोण बघणार नाही. मालच घेऊन जायचं बघ. चला तर लवकर जाऊया मग. अगं राधे, माझं म्हातारचं कशात काही फाटक्यात पाय. सांगितलंच पाहिजे. तुझा आग्रह तर घेतेच बघ. माल घेतला लाल भडक, ऐकतेस ना? होय. माल घेतला लाल भडक, फायबर कडक आणि सर्वांना आवडत असा घेतला कडक. मात्र कोणता आहे? अगं राधे, आईस्क्रीम घेतला बघ. असं आहे का? मावशी तर तुझ्या मालाचं नाव झालं. तुझं नाव काय? अगं माझं तर नाव तुला माहितीच आहे ना. मग तुला नाव सांगायची गरजच काय? मग अगं राधे, हा एवढा घाट करताना आपला भात दमला घे बघ. हॅलो. बंडू राजी तावडे, बंडू राजी तावडे यांच्या स्मरणार्थ श्याम बंडू तावडे यांच्याकडून त्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. तशी दैनिक नाट्यगृहामध्ये कोंडोबा गोपाळवाडी आम्ही आपल्या शतशिरुले आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच हॅलो. तसेच रोहन विकास बुर्टे यांच्याकडून 4 नंबर गवळीसाठी 101 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे. तर श्री साईनाथ नाट्यगृह मंडळ कोंडेवा गोपाळवाडी आम्ही आपल्या शतशिरुले आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. तसेच हॅलो साहू शिंदेमोले लाड यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपये पाहिजे. हॅलो. गणेश यांचं मावशी नाव घ्यायचं. गणेश लाड. बटाट्याला डोळे असतात त्याला दिसत नाही, कपाला कान असतात त्याला ऐकायला येत नाही. बटाट्याला डोळे असतात त्याला दिसत नाही, कपाला कान असतात त्याला ऐकायला येत नाही. आणि गणेशरावाला मुलगा झाला त्याला बसता येत नाही. शाबास. तसेच प्रियाश प्रदीप साबळे यांच्याकडून त्या बैलाच्या सीनसाठी 101 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे. तसेच अशोक बाबाजी साबळे यांच्याकडून देखील त्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे. तर श्री साईनाथ नाट्यगृह मंडळ कोंडेवा गोपाळवाडी आम्ही आपल्या शतशिरुले आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं राधे, हा एवढा यमुनेचा
नदीचा घाट करताना आपला भात जमला की बघ तू थोडा शिंगार करूया. ठीक आहे. पाऊल टाका ग उचलून जरा सुटलंय बघा वादळवारा नीट पदर सावरून धरा आधी धरा माल विकून हाय लवकर आपल्या घरा माल विकून हाय लवकर आपल्या घरा.
आपण जाऊया. ठीक आहे.